पुणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला होता, मात्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे धरण साखळी क्षेत्रातली जी धरणं आहेत ती आता जवळपास 100% भरण्याच्या मार्गावरती आहेत। मात्र सकाळपासून आपण पाहतो की पुणे शहरामध्ये पावसाची रिमझिम जी आहे ती सुरू झालेली आहे। हवामान विभागाकडून 28, 29 आणि 30 तारखेला आणि त्याचबरोबर 31 तारखेला येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला होता। मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत होती। मात्र 2 दिवसांपासून पावसामध्ये काहीसा खंड पडलेला होता। काही ठिकाणी पावसाची उघडीप जी आहे ती सुद्धा पाहायला मिळाली। मात्र आपण पाहतोय की रात्रीपासूनच पुणे शहरामध्ये ही पावसाची रिमझिम जी आहे ती पाहायला मिळते। सकाळी ऑफिसला जाणाऱ्या पुणेकरांची गडबड जी आहे ती पाहायला मिळते। मात्र सकाळपासून आपण पाहतोय की पावसाची रिमझिम जी आहे ती सुरू झालेली आहे। खडकवासला धरणामधून जवळपास आता 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा-मोठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतोय। पावसाच्या खरं तर शक्यतेनुसार खडकवासला धरणामधला पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी जास्त करण्यात जरी येत असला तरी सुद्धा आपण पाहतोय की शहरामध्ये आपल्याला ही पावसाची रिमझिम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की पाण्याच्या ठिकाणी जाताना प्रत्येक नागरिकांना काळजी जी आहे ती घ्यायला हवी आहे। शहरामध्ये आपण पाहतोय की स्वारगेट त्याचबरोबर नवी पेठ कात्रज या संपूर्ण परिसरामध्ये पावसाची ही रिमझिम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जर कदाचित पावसाचा जोर असाच राहिला तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळे हवामान विभागाकडून जरी अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी सुद्धा नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात पावसाची रिमझिम जरी सुरू असली तरी धरणं भरल्यामुळं पुणेकरांची पुढच्या वर्षीची पाण्याची चिंता मिटलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।